नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एक अति महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागामध्ये जी पोलीस भरतीची जाहिरात आलेली आहे सध्या. तर त्या जाहिरातीमध्ये खूप सारे विद्यार्थी आता तुम्हाला मी दाखवेल, की प्रॉब्लेम कुठे येतो विद्यार्थ्यांना. तुम्ही जर सिलेबस जर बघाल, आता पहिले तर सगळ्यात पहिले तर तुम्हाला माहिती आहे, की 50 मार्कांची काय आहे, की सगळ्या विद्यार्थ्यांची ग्राउंड होणार आहे. सगळ्यात पहिले ग्राउंड होणार आहे आणि 1:10 मार्काने काय होणार, की त्यांचं सिलेक्शन होणार आहे. म्हणजे रेशिओने, की एका जागेसाठी 10 विद्यार्थी असे रेशिओने काय करणार, की त्या विद्यार्थ्यांचं याची हे होणार आहे, लेखी परीक्षा होणार आहे. त्या 2 गोष्टी होणार आहेत. आता तुम्हाला दाखवतो मी ते. यानुसार सांगत आहे, मी काही असं वेगळं सांगणार नाही तुम्हाला. ओके. तर पहिली तर शारीरिक चाचणी होणार विद्यार्थ्यांची. 50 गुणांची राहणार आहे. मुलांच्या बाबतीत जर बघाल तर त्यांना 1600 मीटर धावणे आहे 20 मार्कांसाठी. 100 मीटर धावणे आहे 15 मार्कांसाठी. गोळाफेक आहे 15 मार्कांसाठी. असे 50 गुण असतील. मुलींच्या बाबतीत काय असणार आहे तुमचे फक्त 1600च्या बदलून 800 मीटर धावणे असणार आहे 20 मार्कांसाठी. त्याच्यानंतरनं 100 मीटर धावणे 15 गुण आणि गोळाफेकसाठी 15 गुण असे 50 गुण असणार आहे. तर हे असणार आहे. त्याच्यानंतरनं जर बघितलं तुम्ही तर याच्यानंतर ना लेखी परीक्षा असणार आहे. याच्यामध्ये कमीत कमी 25 गुण घ्यायला आवश्यक आहेत विद्यार्थ्यांना. कमीत कमी 25 गुण घ्यायला लागतील. त्या विद्यार्थ्यांना काय करतील, की बघा रिक्त पदाच्या 1:10 आता 25 गुण घेतले म्हणजे त्यांचा डायरेक्ट होईल असं काही नाहीये. त्यांना काय होणार, की रिक्त जागेच्या 1:10 याने काय करते, की तुम्हाला सिलेक्शन केलं जाणार. कशासाठी? लेखी परीक्षेसाठी. तर लेखी परीक्षा खूप महत्त्वाची गोष्ट आहे याच्यामध्ये. इथं तुम्ही मार्क घ्याल सपोज. इथं कधी सपोज आउट ऑफ जरी मारले तुम्ही, इथं काय केलं की 50 मारले विद्यार्थ्यांनी 50 पैकी 50 मारले. पण आता लेखीला जेवढे जास्त गुण घ्याल, तेवढं तुम्ही तुमच्यासाठी चांगलं असणार आहे. सिलेक्शनचे चान्सेस तिथे बनतात. ओके. तर बघा, की लेखीला 1:10 रेशिओ आहे. तर याच्यामध्ये पण लेखीला तुम्हाला 40% गुण म्हणजे 40 मार्क घेणं आवश्यक आहे. त्याच्यानंतरनं तुम्हाला काय करणार की फायनली तुम्हाला हे करण्यात येणार आहे, सिलेक्शनसाठी ग्राह्य धरणार आहे. आता याच्यामध्ये 4 घटक आहेत. कोणकोणते आहेत? अंकगणित 25 मार्कांसाठी असणार आहे. सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी आहे. बुद्धिमत्ता चाचणी आणि मराठी व्याकरण आहे. आता याच्यामध्ये बघा अंकगणित तुम्हाला माहिती आहे कशी येतात. बुद्धिमत्ताही माहिती आहे कशी येते. मराठी व्याकरणही तुम्हाला माहिती आहे जवळपास कुठून येतं. हा जो घटक आहे सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी. हा जो घटक आहे तो कुठून विचारतात, तोच लवकर विद्यार्थ्याला समजत नाही. एक्झॅक्टली कुठून येतं, काय येतं काहीच आयडिया येत नाही. तर याच्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ घेऊन आलो, की हा जो घटक आहे तो कसा करायचा आहे, कुठून करायचा आहे याची तुम्हाला मी माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी. आता सामान्य ज्ञानमध्ये इथं बघा, इथं खूप साऱ्या गोष्टी येतात सामान्य ज्ञानमध्ये आणि चालू घडामोडी. सामान्य ज्ञानमध्ये तुमचं त्याच्यामध्ये सायन्स येतं तुमचं लक्षात घ्या. सायन्स म्हणजे तुम्ही केमिस्ट्रीचे त्याच्यानंतरनं बायोलॉजीचे प्रश्न असतील, ते जे प्रश्न येतात, ते येतील. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट येतात, हिस्ट्री विचारली जाते. सो इतिहासाबद्दलचे काही प्रश्न असतील. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये भूगोलाचे काही प्रश्न असतील. छोटे-छोटे प्रश्न हां, छोटे म्हणजे एकदम डीपमध्ये नाही, पण बेसिक जे प्रश्न असतात ते विचारतात. त्याच्यानंतर चालू घडामोडी हा घटक आहे. आता चालू घडामोडी किती महिन्याचा करायचा तोही तर चालू घडामोडी लक्षात घ्या 6 महिन्याच्या करायच्या असतात. जास्तीत जास्त 6 महिन्याच्या पर्यंत केलं तरी मोर दॅन सफिशियंट आहे. तुम्ही एकेका वर्षाच्या चालू घडामोडी केल्या नाही तरी चालेल. 6 महिन्याच्या तुम्ही काय केलं, की चालू घडामोडी केल्या पाहिजेत चालू घडामोडी. आता हे कुठून करायच्या? तर सगळ्यात पहिलं तुम्ही काय करतो YouTube चॅनल खूप सारे भेटतील. पण ते काय करतात, की वन लाइनर तुम्हाला देतात. त्यांच्या मनानुसार देतात. म्हणजे काय करतात? आता एक प्रश्न विचारतील तुम्हाला, की की जागतिक जल दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ओके. वर्ल्ड वॉटर डे कधी साजरा केला जातो? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला एक लाईनमध्ये देतील ते, 22 फेब्रुवारी देतील 22 मार्च देतील तुम्हाला. आता हे झालं. बट हे जर डिटेलमध्ये तुम्ही वाचलं, आता फक्त त्यांनी काय केलं एक प्रश्न दिला. आता याच्यामध्ये जर पाहाल तुम्ही, तर हे जे आहे वर्ल्ड वॉटर डे, ह्याची थीम कोणती आहे? याच्यावरती प्रश्न विचारू शकतात. त्याच्यानंतर स्पोर्ट्सच्या स्पर्धा आहेत. सपोज एखादी कुठलीतरी स्पर्धा आहे. आता IPL सध्या सुरू आहे. तर IPL बद्दलची माहिती. तर हे कुठून वाचणार तुम्ही? ऑफिशियली कुठून वाचणार? तर त्याचे सोर्सेस काय असतात त्याची तुम्हाला माहिती सांगणार आहे. सगळ्यात पहिला मेन जो सोर्स आहे तो सांगेल मी. बघा, हा आहे सगळ्यात मेन सोर्स आहे पी-आय-बी आहे. पी-आय-बी आहे. हे काय असतं ते सांगतो पहिलं, की गव्हर्नमेंट ऑफ इंडिया काय करते, की जे काही प्रेस असतात, प्रेस कोणत्या-कोणत्या डिजिटल मीडिया असू दे किंवा प्रिंट मीडिया असू दे. तर त्यांना माहिती देण्यासाठी काय करतं, की ही इन्फॉर्मेशन देतं. ओके.
इन्फॉर्मेशन काय करतं, की देतं. ह्याच्यानुसार ऑफिशियल इन्फॉर्मेशन असते आणि हीच ऑफिशियल इन्फॉर्मेशन बघा लक्षात घ्या, न्यूजपेपरवाले काही फॅब्रिकेटेड करतात म्हणजे स्वतःच्या मनाने काय ॲड करतील. पण जी माहिती बेसिक जी असतं, इथून घेतलेलं असतं. आता याच्यामध्ये बघा, की तुम्हाला प्रश्न विचारू शकतात, की किती फेजमध्ये इलेक्शन झालं? कधी सुरुवात झाली? कधी एंड झाला? तर याची तुम्हाला माहिती सपोज ज्यांनी काय केली, की रिलीज केलेली असते. त्याच्यानंतर बघा इथं त्यांनी काय केली, की वेगवेगळी माहिती दिली आहे इलेक्शनची. आता तुम्हाला मी काय करतो, की हेच बातमी मराठीमधून दाखवतो. आता तुम्हाला कळून जाईल, की कुठून घेतात हे टी-सी-एस वाले कुठले-कुठले प्रश्न घेतात. ठीक आहे? बघा, हे तुम्हाला वाचायला लागतं. दररोजच्या दररोज वाचा. आता इथे बघा, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. हां. काय आहे माहिती, की न्यायमूर्ती ऋतुराज अवस्थी यांनी भारतीय लोकपाल न्यायालयीन सदस्य म्हणून पदाची शपथ घेतली. हे आहे. आता तुम्हाला जे करंट अफेअर्सवाले असतील, ते काय करतील, की याची एवढीच माहिती देतील तुम्हाला. पण जर डिटेलमध्ये जर बघाल, तर ॲक्चुअली 3 व्यक्तींनी घेतली पंकज कुमार आणि अजय तिर्की यांनीही लोकपालचे सदस्य म्हणून शपथ घेतलेली आहे. म्हणजे टोटल 3 व्यक्तीने शपथ घेतलेली आहे. व्यक्तींचे फोटोही दिलेले आहेत. आता इथं कंप्लीट आता काय करते न्यायमूर्ती ऋतुराज अवस्थी यांनी काय केलं, की शपथ घेतली. भारताचे लोकपालचे अध्यक्ष कोण आहेत? एम खानविलकर यांनी काय केलं, की यांना शपथ दिली आहे. म्हणजे तुम्हाला यातून समजलं, की अध्यक्ष कोण आहेत? हे आहेत. आता दिल्लीमध्ये शपथ पार पडली. आता याच्यामध्ये बघा, की लोकपालचे सध्याचे जे सदस्य आहेत, कोण-कोण आहेत? पी.के. मोहंती, त्याच्यानंतर न्यायमूर्ती अभिलाषा कुमारी, त्यांच्यासह डी.के. जैन, अर्चना सुंदररामन, महेंदर सिंग यांचा कालावधी बघा आणि हां, त्याचा कालावधी कधी संपला? 26 मार्चला संपत असलेली नव्या सदस्यांची हे केलेली आहे. बघा, यांचा कार्यकाळ संपला त्यामुळे घेतलेला. आता याच्यामध्ये तुम्हाला खूप इन्फॉर्मेशन भेटते. कुणाचा कार्यकाळ संपला? या सगळ्या गोष्टी विचारतात, लक्षात घ्या, विचारतात. आता याच्या संदर्भात विचारतात. आता एवढंही हे बाकीच्या गोष्टी सध्या तरी तुम्हाला महत्त्वाच्या नाहीये. आता याच्यात केंद्रीय दक्षता आयुक्त प्रवीणकुमार श्रीवास्तव आणि सी तसेच ईडीचे वरिष्ठ अधिकारी देखील या कार्यक्रमाला उपस्थित होतात असं सांगतात. ठीक आहे? ही अशी माहिती तुम्हाला काय करायला लागते, की घ्यायला लागते. त्यावेळेस तुम्हाला कंप्लीट माहिती समजते. हो, कंप्लीट माहिती समजते. अर्धे-अर्धे, एक-एक लाईनर तुम्ही किती वाचू शकाल, अशा तुम्ही वाचायची सवय ठेवा. कारण 25 मार्कात आणि हा जो असतो करंट अफेअर, तो तुमचा गेम चेंजर बनतो. याच्यामुळे तुमचं सिलेक्शन राहतं. लक्षात घ्या. याच्यामध्ये तुम्ही जेवढे जास्त मार्क घ्याल, तेवढे तुम्हाला जास्त सिलेक्शनचे चान्सेस लक्षात घ्या. तिथून पुढे आता दुसरा सोर्स सांगेल मी, तो आहे ऑल इंडिया रेडिओ, AIR. न्यूज ऑन एअरची आहे. मध्ये तुम्ही काय करा, की इथं तुम्ही लँग्वेज सिलेक्ट करा. मरा मराठी लँग्वेज केली. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय सर्व पेज.com वर टाक. बातम्या ऐका. इथे गेल्यानंतर तुम्हाला बघा दिसतील, न्यूज दिसतील हे. तर तुम्ही वाचायची गरज आहे फक्त इथे. नॅशनल न्यूजमध्ये दिसेल, की या सगळ्या न्यूज ज्या असतात, ह्या ऑफिशियली न्यूज असतात. लक्षात घ्या. ऑफिशियली न्यूज असतात, तर या तुम्हाला काय करायला, की वाचायची सवय घ्यायला लागेल. ठीक आहे? आपल्याला तुम्हाला तर तुम्हाला समजून जाईल, की एक्झॅक्टली कुठून काय करायला लागेल तुम्हाला हे करायला लागतं. ते मराठीमध्ये पण काय केलंय अवेलेबल आहे. सगळ्या लँग्वेजमध्ये अवेलेबल असतात. तर मराठीमधून जाऊन काय करू शकता हे तुम्ही वाचू शकता. एक न्यूज वाचणे खूप महत्त्वाचं आहे. लक्षात वाचावं लागेल तुम्हाला. त्याशिवाय तुम्हाला काय होणार, की हे होणार आणि सगळ्या न्यूज वाचायची गरज नाही. मसालेदार न्यूज वाचायची गरज नाही. यूकेचे फॉरेन मिनिस्टर आहेत बघा, युक्रेनचे दिमित्री कुलेबा दिल्लीला आलेले आहेत. तर तुम्हाला हे समजलं पाहिजे. आता IMD प्रेडिक्ट काय केलं, की एव्हरेज वेस्टर्न हिमालय रिजनमध्ये काय केलं, की हे केलेलं आहे. आता त्याच्यानंतर ह्या मसालावाल्या जास्त करायची नाहीये तुम्हाला. पण साध्या-साध्या काय करायला, की तुम्हाला वाचायला लागणार आहे. तर ह्या 2 मेन ज्या आहेत तिथून काय करू शकतात, हे तुमचे करंट अफेअर्स करू शकता. ठीक आहे? तर ही माहिती होती. अजून तुम्हाला मी लेटेस्ट म्हणजे सगळ्या गोष्टी व्यवस्थित सांगेल, की करायला लागतं. त्याच्यात तुम्ही नोट्स बनवत जा. नोट्स बनवण्याचा फायदा नक्कीच होतो. लक्षात घ्या. ते सिलेक्ट होतात ते मुद्दे मुलं काय रट्टा मारून सिलेक्ट नाही होत. ते वाचतात.
त्याच्यानंतर सिलेक्टेड होतात हे विद्यार्थी. ओके, तर ही होती आत्ताची माहिती. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा.